त्यानंतर खूप छान वाटलं इथे आल्यावर. इथली स्पंदनं खूप चांगली वाटली आणि खूप दिवस यायचं चाललं होतं, त्या निमित्ताने आज येणं झालं. दिव्य स्थान इथे स्वामींनी स्वतःचं निर्माण करून घेतलं आहे. अनेक लोकांना आता त्याची प्रचिती पण येत आहे. त्यामुळे इथे दर्शनाला येत असतो मी. आजही आलोय, खूप छान वाटतंय. आणि स्थानावरचा जो कमलमुखाचा मुखवटा आहे तर त्याचे ओठ आणि त्याचे डोळे हे रंगवण्याचं काम स्वामींनी बाबांच्या माध्यमातून करून घेतलं. जसं दत्तावतारांमध्ये श्रीपाद श्री वल्लभ, नृसिंह सरस्वती आणि स्वामी समर्थ महाराज या 3 अवतारांचं जर साधारण प्रकटीकरणाचं महात्म्य बघितलं तर श्रीपाद वल्लभ हे फक्त काषाय वस्त्र धारण केलेले यती आहेत. हेच नरसिंह सरस्वती तेही यती स्वरूप आहेत पण दंडधारी आहेत आणि थोडासा उग्र स्वरूप आहे. आणि स्वामी समर्थ महाराजांच्या अवतारामध्ये वस्त्र पण त्यांनी सोडून दिलेलं आहे, दंड पण सोडून दिलेला आहे आणि उपासना सुद्धा पूर्णपणे अवडंबर रहित आहे. इथे कर्माला, तुमच्या शुद्ध कर्माला, शुद्ध शरणागत भावाला जास्त स्थान आहे. अशा या स्वामींच्या पर्यंत जर पोहोचायचं असेल तर स्वामींना अत्यंत प्रिय कोण होते किंवा अनेक महाराजांचे तर खूप मोठा शिष्य परिवार होता. जितका याचा तुम्हाला ज्याचे पाठ करता येतील, तुम्हाला तात्काळ प्रसिद्धी महाराज देतील एवढं मी खात्रीने सांगतो. श्री स्वामी समर्थ. नाम तुझे पाही कदा वृथा गेले नाही, ऐसे देती ग्वाही संत सज्जन पुराणे. मागे बहुत तारिले हे त्याही अनुभविले, मज का वेरिले निष्ठुर केले मन किन्निमित्त. तू विश्वाकारू विश्वाधारू त्वाची रचिले चराचरू, तूच बीजाधारू व्यापक निर्धारू जगत्त्रयी. 4 देहाच्या सूक्ष्मी तूची झुलविशी निज लगामी.